नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 16 क्लास 6 मॅथ्स पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, इफ 317 मल्टिप्लाय बाय 45 इक्वल टू 14,265. आता या ठिकाणी आपल्याला या दोन्ही संख्येचं मल्टिप्लिकेशनचा आन्सर सुद्धा दिलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय शोधून काढायचं आहे? देन 3.17 मल्टिप्लाय बाय 4.5. आता याच संख्या दिलेल्या आहे, परंतु यामध्ये डेसिमल पॉइंट लावून या संख्या दिलेल्या आहे आणि या दोन्ही संख्येचं आपल्याला मल्टिप्लिकेशन शोधून काढायचं आहे. बघा, आता या ठिकाणी या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या याच आहे, परंतु फक्त या ठिकाणी डेसिमल पॉइंट आलेला आहे. म्हणून बघा, या प्रकारे लिहिणार. अतिशय सोपा क्वेश्चन असतो हा. बघा, 3.17 मल्टिप्लाय बाय 4.5 इक्वल टू, आता हे जे आन्सर आहे हे जसं आहे तसं लिहायचं आहे, 14265. आता या ठिकाणी आपल्याला डेसिमल पॉइंट लावायचा आहे. बघा, तो कशा प्रकारे लावणार? आता या ठिकाणी किती डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे ते काउंट करणार. 1 2 आणि या ठिकाणी 1, म्हणजे या ठिकाणचे हे 2 आणि या ठिकाणचा हा 1. बघा, 1 2 डेसिमल पॉइंट, 1 पॉइंटच्या नंतर डेसिमल पॉइंट, म्हणजे टोटल डिजिट झाले 3. 1 2 आणि 3. 3 डिजिट नंतर आपण या ठिकाणी डेसिमल पॉइंट लावणार, 1 2 आणि 3. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 14.265. बघा, पुन्हा सांगते विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे, त्याचा आन्सर सुद्धा आपल्याला दिलेला आहे. आता याच संख्या इथं दिलेल्या आहे, परंतु त्यामध्ये फक्त डेसिमल पॉइंट आलेला आहे, 3.17 आणि 4.5. आता आपल्याला हेच आन्सर मिळणार आहे, परंतु त्यामध्ये डेसिमल पॉइंट येणार आहे. आता डेसिमल पॉइंट किती डिजिट नंतर लावायचा ते आपण बघूया. बघा, या ठिकाणी 1 2 2 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट होता, या ठिकाणी 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट होता, म्हणजे टोटल डिजिट झाले 3. 1 2 आणि हा 3. 3 डिजिट नंतर आपण डेसिमल पॉइंट लावणार, म्हणजे 1 2 आणि 3 या ठिकाणी येणार डेसिमल पॉइंट. सेकंड एक्झाम्पल बघूया. इफ 503 मल्टिप्लाय बाय 217 इक्वल टू 1,09,151. आता या ठिकाणी या दोन्ही संख्येचं मल्टिप्लिकेशन त्याचा आन्सर दिलेला आहे. या ठिकाणी आता आपल्याला पुढे ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या याच आहेत, फक्त त्यामध्ये डेसिमल पॉइंट आलेला आहे. बघा, आता मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं नाहीये, फक्त आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित विचार करून डेसिमल पॉइंट लावायचा आहे. बघा, या ठिकाणी 5.03 म्हणजे या ठिकाणी डेसिमल पॉइंट आहे, 2.17 म्हणजे या ठिकाणी डेसिमल पॉइंट आहे, इक्वल टू, हेच आन्सर सुरुवातीला लिहून घेणार, 109,151 या प्रकारे. आता आपल्याला या ठिकाणी डेसिमल पॉइंट लावायचा आहे. बघा, आता या ठिकाणी किती डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे? 1 2. या ठिकाणी 1 2 म्हणजे या ठिकाणी 2 डिजिट नंतर, या ठिकाणी सुद्धा 2 डिजिट नंतर, टोटल डिजिट किती झाले? 4. 1 2 3 4. म्हणून या ठिकाणी हे जे आन्सर आहे या ठिकाणी आपण 4 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट लावणार, 1 2 3 4 या ठिकाणी आपला डेसिमल पॉइंट येणार. आन्सर मिळाला आपल्याला 10.9151. या प्रकारे आपण हे आन्सर लिहून घेतलेलं आहे. क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत, मल्टिप्लाय. बघा, आता फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, 2.7 मल्टिप्लाय बाय 1.4. बघा, अतिशय सोपा क्वेश्चन आहे हा. आता या ठिकाणी बघा, हा जो डेसिमल नंबर दिलेला आहे, डेसिमल फ्रॅक्शन दिलेला आहे, यालाच आपण कशा प्रकारे लिहिणार? 2.7 आहे, 1 डिजिटच्या नंतर डेसिमल पॉइंट आहे, म्हणजेच याला या प्रकारे लिहू शकतो, 27/10 मल्टिप्लाय बाय 1.4 म्हणजेच 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे, म्हणून 14/10 या प्रकारे आपण हे नंबर लिहून घेतले. आता आपल्याला या ठिकाणी 27 मल्टिप्लाय बाय 14 आणि 10 मल्टिप्लाय बाय 10 या प्रकारे मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल. आता 27 मल्टिप्लाय बाय 14 यांचं मल्टिप्लिकेशन आपण या प्रकारे करणार. बघा, आता या ठिकाणी 4 7 जा 28 कॅरी 2, 4 2 जा 8 प्लस 2 10. या ठिकाणी 0 लावून घेतलं, 1 7 जा 7 आणि 1 2 जा 2. ऍडिशन करणार, आपल्याला आन्सर मिळालं 378. या ठिकाणी लिहून घेणार 378/10 10 जा 100. आता हे जे फ्रॅक्शन मिळालेलं आहे आपल्याला
या फ्रॅक्शनचं आपण डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करणार. बघा आता या ठिकाणी झिरोची संख्या किती 2, म्हणून या ठिकाणी 2 डिजिट नंतर आपण डेसिमल पॉइंट लावणार. 1 2 या ठिकाणी येणार डेसिमल पॉइंट. आन्सर मिळाला आपल्याला 3.78. सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत. 6.17 मल्टिप्लाय बाय 3.9. बघा आता हा जो नंबर दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला 2 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे. याचाच अर्थ या ठिकाणी 617 अपॉन 100 नंबर मिळणार आहे. कारण या ठिकाणी 2 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट होता, म्हणून 2 झिरो वाला नंबर म्हणजे 100 हा नंबर आपण या ठिकाणी डिनॉमिनेटरला लिहिणार आहोत. मल्टिप्लाय बाय 3.9 हाच नंबर आपण कसा लिहिणार तर 39 अपॉन 10. या ठिकाणी 10 का लिहिला कारण या ठिकाणी 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट होता. या ठिकाणी 100 का लिहिला कारण या ठिकाणी 2 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट होता, म्हणून 2 झिरो लावून घेतले. आता या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागणार. 617 मल्टिप्लाय बाय 39 अपॉन 100 मल्टिप्लाय बाय 10. आता या दोन्ही संख्येचं मल्टिप्लिकेशन आपण या ठिकाणी करून घेणार. मल्टिप्लाय बाय 39. 9 7 जा 63 कॅरी 6. 9 1 जा 9. 9 प्लस 6 15 कॅरी 1. 9 6 जा 54 प्लस 1 55 प्लस या ठिकाणी 0. 3 7 जा 21 कॅरी 2. 3 1 जा 3. 3 प्लस 2 5. 3 6 जा 18. ऍडिशन करणार. या ठिकाणी आन्सर मिळाला 24063. खालच्या संख्यांचं सुद्धा जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर या ठिकाणी आपल्याला नंबर मिळाला 1000. 100 मल्टिप्लाय बाय 10 तर आन्सर मिळालं 1000. आता हे जे फ्रॅक्शन मिळालेलं आहे आपल्याला, या फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन आपण डेसिमल फ्रॅक्शनमध्ये करणार आहोत. डेसिमल कसं करणार तर बघा या ठिकाणी झिरोची संख्या किती 3, म्हणून वरची जी संख्या आहे या ठिकाणी आपण 3 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट लावणार. बघा 1 2 3 या ठिकाणी आपण डेसिमल पॉइंट लावणार. जे आन्सर मिळालं आपल्याला 24.063 हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत. आता या ठिकाणी 0.57 मल्टिप्लाय बाय 2 हा नंबर दिलेला आहे. आता ह्या नंबरलाच आपण कसे लिहिणार तर 57 अपॉन 100. 100 का लिहिलं तर या ठिकाणी 1 2 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट होतं, म्हणून या डेसिमल फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन आपण फ्रॅक्शनमध्ये करून घेतलं. या प्रकारे 57 अपॉन 100 मल्टिप्लाय बाय 2. तर दोन्ही संख्येचं मल्टिप्लिकेशन करून घेणार. 57 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 100. आता 2 7 जा 14 कॅरी 1. 2 5 जा 10 प्लस 1 11 अपॉन 100. आता या ठिकाणी बघा या ठिकाणी 2 झिरो आलेले आहे, म्हणून 2 डिजिट नंतर आपण डेसिमल पॉइंट लावून घेणार. बघा 1 2 राईट हँड साइड कडून लेफ्ट हँड साइड कडे जायचं आहे. 1 2 आणि या ठिकाणी डेसिमल पॉइंट. आन्सर मिळाला आपल्याला 1.14. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. 5.04 मल्टिप्लाय बाय 0.7. बघा आता ह्या नंबरलाच आपण या प्रकारे लिहिणार. 504 अपॉन 100. 100 का लिहिलं कारण या ठिकाणी 2 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट होता, म्हणून या प्रकारे आपण 2 झिरो लिहिले. 100 मध्ये 2 झिरो आहेत. मल्टिप्लाय बाय 0.7 म्हणजेच काय तर 7 अपॉन 10. कारण या ठिकाणी 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट होता, म्हणून या ठिकाणी आपण 10 नंबर लिहिला. आता वरची जी संख्या आहे यांचा मल्टिप्लिकेशन करणार आणि खालच्या संख्यांचं सुद्धा आपण मल्टिप्लिकेशन करणार. 504 मल्टिप्लाय बाय 7 करूया. बघा या प्रकारे 7 4 जा 28 कॅरी 2. 7 0 जा 0 0 प्लस 2 2. 7 5 जा 35 म्हणजे आन्सर मिळालं 3528 अपॉन 100 मल्टिप्लाय बाय जर 10 केलं तर 1000. आता या ठिकाणी आपल्याला याचं डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन करणार आहोत. या ठिकाणी असलेल्या झिरोची संख्या आहे 3, म्हणून आपण 3 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट लावून घेणार. 1 2 3 या ठिकाणी येणार डेसिमल पॉइंट. आन्सर मिळाला आपल्याला 3.528. क्वेश्चन नंबर 4 बघणार आहोत. वीरेंद्र बॉट 18 बॅग ऑफ राईस, each bag weighing 5.250 kg. How much rice did he buy altogether? If the rice cost 42 rupees per kg, how much did he pay for it? बघा आता या ठिकाणी आपल्याला या क्वेश्चन मध्ये
2 क्वेश्चन विचारलेले आहे. बघा सुरुवातीला एक्झाम्पलमध्ये काय दिलंय ते बघून घेणार आहोत. या ठिकाणी वीरेंद्रने 18 बॅग राईस विकत घेतली. एक बॅग जी होती राईसची तिचं वेट दिलेलं आहे या ठिकाणी 5.250 kg. तर त्याने किती राईस टोटल राईस बाय केला हे आपल्याला शोधून काढायचं आहे. ऑल टुगेदर म्हणजेच काय तर टोटल त्याने किती राईस बाय केला ते आपल्याला शोधून काढायचं आहे. नंतर राईसची पर केजीची कॉस्ट दिलेली आहे. तर त्याने त्या दुकानदाराला किंवा शॉपकीपरला किती रुपीज पे केले असतील ते आपल्याला शोधायचं आहे. 2 क्वेश्चन या ठिकाणी विचारलेले आहे. सुरुवातीला या ठिकाणी एका बॅगचं वेट दिलेलं आहे ते लिहून घेणार. 1 बॅग वेट 1 राईस बॅग या प्रकारे लिहिणार. 1 राईस बॅग वेट इक्वल टू 5.250 kg. हे एका बॅगचं वेट आहे. किती बॅग राईस विकत घेतला 18 kg. देअरफॉर वेट ऑफ 18 बॅग इक्वल टू जर आपल्याला 1 बॅग राईसची वेट माहित असेल तर आपल्याला 18 बॅगची वेट सुद्धा माहित होईल. कशा प्रकारे तर 5.250 मल्टिप्लाय बाय जर आपण 18 केलं तर आपल्याला 18 बॅगची वेट आपल्याला समजेल. आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करून घेणार. बघा या प्रकारे करूया आपण. 5.250 मल्टिप्लाय बाय 18. 8 0 जा 0, 8 5 जा 40, 0 कॅरी 4, 8 2 जा 16 प्लस 4 20, 0 कॅरी 2, 8 5 जा 40 प्लस 2 42 प्लस या ठिकाणी 0 लावून घेणार. 1 0 जा 0, 1 5 जा 5, 1 2 जा 2 आणि 1 5 जा 5. ऍडिशन करूया. या ठिकाणी 3 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट म्हणजे आन्सर मिळाला आपल्याला 94.500 kg. म्हणजे 18 बॅग जर त्याने राईस विकत घेतलं तर त्याचं टोटल वेट किती झालं तर 94.500 kg. म्हणजे फर्स्ट जे विचारलं आहे हाऊ मच राईस डीड ही बाय ऑल टुगेदर तर याचा आन्सर आहे 94.500 kg. या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर लिहूया. देअरफॉर ही बाय 94.500 kg राईस ऑल टुगेदर. या प्रकारे हे फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर झाला. आता या ठिकाणी 1 kg राईसची कॉस्ट दिलेली आहे. लिहिणार देअरफॉर 1 kg राईस कॉस्ट इक्वल टू 42 रुपीज. आता त्याने टोटल राईस किती विकत घेतला तर 94.500 kg ची कॉस्ट आपल्याला काढावी लागेल. देअरफॉर या ठिकाणी आपल्याला 1 kg राईसची कॉस्ट दिलेली होती 42 रुपीज. आता या ठिकाणी आपल्याला जे राईस मिळालेले आहे 94.500 kg एवढे राईस होते याची आपल्याला कॉस्ट शोधून काढायची आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार आहे दोन्ही संख्येचं मल्टिप्लिकेशन करणार. देअरफॉर 94.500 मल्टिप्लाय बाय 42. यालाच आपण या प्रकारे मांडू शकतो 94.5 मल्टिप्लाय बाय 42. आता दोन्ही संख्येचं मल्टिप्लिकेशन करून घेणार. 94.5 मल्टिप्लाय बाय 42. बघा आता या ठिकाणी 2 5 जा 10, 0 कॅरी 1, 2 4 जा 8, 8 प्लस 1 9, 2 9 जा 18 प्लस या ठिकाणी 0 लावून घेणं लेणार. या ठिकाणी आपण 0 लावून घेणार. 4 5 जा 20, 0 कॅरी 2, 4 4 जा 16, 17 18, 8 कॅरी 1, 4 9 जा 36 प्लस 1 37, 0 9 8 प्लस 8 16 कॅरी 1 या ठिकाणी 9 आणि 3. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 3969 रुपीज. म्हणजे त्याला टोटल किती कॉस्ट द्यावी लागणार तर या ठिकाणी देअरफॉर ही पे 3969 रुपीज फॉर इट. म्हणजे जेवढे राईस घेतले होते 94.500 kg एवढ्या राईससाठी त्याला 3969 रुपीज पे करावे लागतील. अशा प्रकारे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट झाला. क्वेश्चन नंबर 5 पाहणार आहोत. वेदिका हॅज 23.50 मीटर ऑफ क्लॉथ. शी यूज इट टू मेक 5 कर्टन्स ऑफ इक्वल साइज. इफ each curtain required 4 meter 25 centimeter to make how much cloth is left over. बघा आता या ठिकाणी वेदिकाकडे 23.50 मीटर एवढा
कापड होता. त्यामध्ये तिने 5 इक्वल साईजचे कर्टन बनवले. जर एक कर्टन बनवण्यासाठी 4 मीटर 25 सेंटीमीटर एवढा जर क्लॉथ लागत असेल तर या 23.50 मीटर मधून किती कापड शिल्लक राहिला असेल ते आपल्याला शोधून काढायचं आहे. बघा आता या ठिकाणी एका कर्टनसाठीचा कापड दिलेला आहे की एक पडदा बनवायचा असेल, एक कर्टन बनवायचं असेल तर 4 मीटर 25 सेंटीमीटर एवढा कापड लागतो आहे. किती कर्टन बनवले? 5 कर्टन. तर आता आपण सुरुवातीला 5 कर्टन बनवण्यासाठी किती कापड लागला ते शोधून काढूया. यासाठी या प्रकारे आपण लिहिणार देअरफॉर 1 कर्टन रिक्वायर्ड 4 मीटर 25 सेंटीमीटर क्लॉथ. Therefore, 5 curtain required. आता एका कर्टनसाठी जर एवढा कापड लागत असेल तर 5 कर्टनसाठी किती कापड लागले? तर 4 मीटर 25 सेंटीमीटर मल्टिप्लाय बाय 5 या दोन्ही संख्येचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला किती क्लॉथ लागणार आहे ते समजेल. बघा या ठिकाणी 4.25 मल्टिप्लाय बाय 5. 5 5 जा 25 कॅरी 2, 5 2 जा 10, 10 प्लस 2 12 कॅरी 1, 5 4 जा 20 प्लस 1 21 म्हणजे 21 मीटर 25 सेंटीमीटर एवढा क्लॉथ 5 कर्टन बनवण्यासाठी लागणार. देअरफॉर लिहिणार 5 कर्टन रिक्वायर्ड 21 मीटर 25 सेंटीमीटर क्लॉथ. परंतु तिच्याकडे 23.50 मीटर एवढा क्लॉथ अवेलेबल होता, म्हणजे तिच्याकडे तेवढा कापड होता. मग आता किती कापड शिल्लक राहिला? एवढा कापड तिने 5 कर्टन बनवण्यासाठी वापरून टाकला. 23.50 मीटर मधून जर एवढे आपण सबट्रॅक्ट केले तर किती क्लॉथ लेफ्ट राहिला, किती कापड शिल्लक राहिला ते आपल्याला समजेल. देअरफॉर 23.50 मायनस 21.25 या ठिकाणी आपण सबट्रॅक्शन का करत आहोत? कारण या ठिकाणी तिच्याकडे अवेलेबल असलेला कापड 23.50 मीटर आहे आणि त्यामधून तिने 5 कर्टन बनवल्यानंतर तिला एवढा कापड लागतो 21.25 सेंटीमीटर. मग किती कापड शिल्लक राहिला हे आपल्याला शोधून काढायचं होतं, म्हणून आपल्याला या ठिकाणी सबट्रॅक्शन करावी लागत आहे. या ठिकाणी 4, या ठिकाणी 10, 5, 4 मायनस 2 2, डेसिमल पॉइंट या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 0. देअरफॉर 2 मीटर 25 सेंटीमीटर क्लॉथ लेफ्ट ओव्हर म्हणजे तिने 5 कर्टन बनवल्यानंतर तिच्याकडे 2 मीटर 25 सेंटीमीटर क्लॉथ शिल्लक राहिला. क्वेश्चन नंबर 1. कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन्स. फर्स्ट एक्झाम्पल 4.8 डिवाइड बाय 2. आता या ठिकाणी 4.8 हा जो नंबर आहे याला आपण या प्रकारे लिहू शकतो 48/10. बघा आता या ठिकाणी हा नंबर आपण या प्रकारे कसा लिहिला? या ठिकाणी हा जो डेसिमल फ्रॅक्शन दिलेला आहे 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट होता, म्हणून याला जेव्हा आपण फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्ट करतो तेव्हा या ठिकाणी 48 नंबर लिहून घेतला आणि या ठिकाणी 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट होता म्हणून या ठिकाणी आपण 10 नंबर लिहिला. कारण या ठिकाणी 10 आहे म्हणून आपण 10 नंबर लिहिला 48/10. डिवाइड बाय 2 म्हणजेच काय? तर 2/1. आता या ठिकाणी आपण या प्रकारे लिहिणार 48/10. आता याचा आपण रेसिप्रोकल घेणार म्हणून या ठिकाणी मल्टिप्लाय बाय 1/2. आता या ठिकाणी ज्या टर्म कॅन्सल होणार आहेत त्यांना आपण कॅन्सल करून घेऊ शकतो या प्रकारे. बघा आता या ठिकाणी आपण 2 नंबरने 48 ला डिवाइड करू शकतो. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 4 जा 8 म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 24 मल्टिप्लाय बाय 1, 10 मल्टिप्लाय बाय 1 इक्वल टू 24/10. आता 24/10 म्हणजेच काय? तर 2.4. या ठिकाणी 10 होता म्हणून 1 डिजिट नंतर आपण डेसिमल पॉइंट लावून घेतला. आन्सर मिळाला आपल्याला 2.4. सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत 175.5 डिवाइड बाय 5. आता ह्या नंबरला आपण कसे लिहिणार? या ठिकाणी 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट होता म्हणून या नंबरला या प्रकारे लिहून घेतलं. जसा नंबर आहे तसाचा तसा अपॉन 10. कारण 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट होता म्हणून या ठिकाणी 10 नंबर आला.
डिव्हाइड बाय 5 म्हणजेच काय तर 5/1. आता या ठिकाणी बघा 1755/10 याचा रेसिप्रोकल घेणार म्हणून मल्टिप्लाय बाय 1/5. आता 5 या नंबरने या नंबरला आपण डिव्हाइड करून घेणार. 5 1 जा 5, 5 3 जा 15, राहिले 2, 5 5 जा 25 आणि 5 1 जा 5. आन्सर मिळालं 351 मल्टिप्लाय बाय 1/10 मल्टिप्लाय बाय 1 इक्वल टू 351/10. आता या ठिकाणी आपल्याला याचं रूपांतर डेसिमल फ्रॅक्शन मध्ये करायचं आहे. इक्वल टू या ठिकाणी 1 0 आहे म्हणून आपण 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट लावणार. या प्रकारे बघा हा नंबर लिहून घेतला. आता 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट लावायचा आहे. बघा या ठिकाणी हा 1 डिजिट आहे, याला सोडून द्यायचा आहे, या ठिकाणी लावायचा आहे डेसिमल पॉइंट. म्हणजे आन्सर मिळाला आपल्याला 35.1. थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत. 20.6 डिव्हाइड बाय 2. आता या ठिकाणी या नंबरला आपण कसे लिहिणार तर 206/10. कारण या ठिकाणी 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट होता म्हणून या ठिकाणी आपण 10 नंबर लिहिला. डिव्हाइड बाय 2 म्हणजेच काय तर 2/1. आता या ठिकाणी 206/10 या नंबरचा आपण रेसिप्रोकल लिहिला तर या ठिकाणी मल्टिप्लाय बाय 1/2 मिळणार. आता 2 नंबरने आपण 206 ला डिव्हाइड करू. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 0 जा 0, 2 3 जा 6. आन्सर मिळालं 103 मल्टिप्लाय बाय 1/10 मल्टिप्लाय बाय 1 इक्वल टू 103/10 इक्वल टू. आता बघा या मिळालेल्या नंबरचं आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. या ठिकाणी 10 मध्ये 1 0 आहे म्हणून 1 डिजिट नंतर आपण डेसिमल पॉइंट लावणार. या प्रकारे 10.3. बघा 1 डिजिट सोडला, 3 हा 1 डिजिट सोडून या ठिकाणी डेसिमल पॉइंट लावला म्हणजे आन्सर मिळालं 10.3. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. 32.5 डिव्हाइड बाय 25. बघा आता या ठिकाणी 32.5 हा जो नंबर होता याला या प्रकारे लिहून घेतलं. 325/10. या ठिकाणी 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट होता म्हणून या ठिकाणी (10) हा नंबर आपण लिहिला. म्हणजे 325/10 म्हणजेच काय तर 32.5. डिव्हाइड बाय 25 म्हणजेच काय तर 25/1. आता या ठिकाणी बघा काय मिळणार 325/10 या नंबरचा आपण रेसिप्रोकल लिहिला तर या ठिकाणी मल्टिप्लाय बाय 1/25. आता या ठिकाणी 325 नंबरला आपण 25 नंबरने डिव्हाइड करून घेणार. बघा आता 25 1 जा 25, 25 1 जा 25, राहिले 7, 5 घेतला, 25 3 जा 75. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 13 मल्टिप्लाय बाय 1/10 मल्टिप्लाय बाय 1 इक्वल टू 13/10 इक्वल टू या ठिकाणी 1 0 होता म्हणून 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट लावणार 1.3. आन्सर मिळाला आपल्याला 1.3. या प्रकारे हे फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 2. अ रोड इज 4 किलोमीटर 800 मीटर लॉंग. इफ trees are planted on both its sides at intervals of 9.6 meter. How many trees were planted? बघा आता या ठिकाणी या एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे. जो रोड आहे त्याची लांबी दिलेली आहे 4 किलोमीटर 800 मीटर. आता या ठिकाणी रोडच्या दोन्ही साईडला आपल्याला ट्रीज लावायचे आहे परंतु 2 ट्रीज मधलं जे डिस्टन्स आहे ते आहे 9.6 मीटर. तर हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड. टोटल किती ट्रीज प्लांट केले जातील. म्हणजे बघा या प्रकारे या ठिकाणी असा रोड आहे. रोडची लेंथ किती आहे म्हणजे लांबी किती आहे तर 4 किलोमीटर 800 मीटर एवढी त्याची लांबी आहे. नंतर त्या रोडच्या दोघी साईडला आपल्याला ट्रीज प्लांट करायचे आहे परंतु त्या 2 ट्रीज मधलं डिस्टन्स जे आहे ते 9.6 मीटर हवं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथून रोड स्टार्ट झाला आहे, इथून आपण ट्रीज लावायला सुरुवात केली. या ठिकाणी फर्स्ट ट्री लावलं, नंतर नेक्स्ट ट्री लावणार, नेक्स्ट ट्री, या प्रकारे आपण हे ट्रीज लावणार आहोत. परंतु ह्या 2 ट्रीज मधलं जे डिस्टन्स आहे ते किती आहे तर 9.6 मीटर एवढं आहे. पुढच्या 2 ट्रीज मधलं डिस्टन्स सुद्धा 9.6 मीटर आहे. म्हणजे आपल्याला ट्रीज तर लावायचे आहे, रोडची लांबी माहित आहे आणि आपल्याला या ठिकाणी 2 ट्रीज मधलं डिस्टन्स सुद्धा माहिती आहे.
तर दोन्ही साईडला किती टोटल ट्रीज लावले जातील हे आपल्याला शोधून काढायचं आहे. तर या ठिकाणी जर आपल्याला रोडची लांबी माहित आहे आणि 2 ट्रीज मधलं जर डिस्टन्स माहित आहे तर किती ट्रीज आपण वन साइडला लावू शकतो ते आपण शोधून काढू शकतो. कशा प्रकारे? ही जी लांबी आहे, ही जी लेंथ आहे रोडची, त्याला जर आपण 9.6 ने डिव्हाइड केलं तर वन साइडला आपण किती ट्रीज लावू शकणार ते आपण शोधू शकतो. बघा आता अजून तुम्हाला हे एक्झाम्पल व्यवस्थित समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. बघा, जर रोडची लेंथ आहे 50 मीटर, एक रोड आहे बघा या प्रकारे, या ठिकाणी हा रोड आहे. ह्या रोडची जी लेंथ आहे, किती लांबीचा आहे तो रोड? 50 मीटरचा आहे. नंतर 2 ट्रीज मधलं जे डिस्टन्स आहे ते 10 मीटर आहे. म्हणजे बघा स्टार्टिंग पासून या ठिकाणी हा रोड आपला स्टार्ट झाला आहे, या ठिकाणी आपण ट्रीज लावणार आहोत. आता 2 ट्रीज मधलं जे डिस्टन्स आहे ते या ठिकाणी आपल्याला 10 मीटर दिलेलं आहे. म्हणजे ह्या 2 ट्रीज मधलं डिस्टन्स 10 मीटर आहे आणि रोडची जी लांबी आहे ती किती आहे? टोटल लेंथ दिलेली आहे 50 मीटर. आता आपल्याला या ठिकाणी 2 ट्रीज मधलं डिस्टन्स माहित आहे, रोडची लांबी माहित आहे, म्हणून आपण किती ट्रीज लावू शकणार ते शोधून काढू शकतो. कशा प्रकारे? जर ही जी रोडची लांबी आहे त्याला जर दोन्ही ट्री मधलं जे डिस्टन्स आहे त्याने डिव्हाइड केलं तर या ठिकाणी आपल्याला मिळणार 5/1 = 5. म्हणजे रोडच्या वन साइडला आपण 5 ट्री लावू शकतो. बघा या प्रकारे 2 ट्री लावून झाले या प्रकारे. नंतर सेकंड डिस्टन्स होतं या ठिकाणी 10 मीटर, पुन्हा ट्री लावलं, पुन्हा या ठिकाणी या प्रकारे लावून घेतलं. रोडची लांबी किती दिलेली आहे? 50 मीटर आहे. या ठिकाणी 10, 20, 30 झालं, या ठिकाणी 40 झालं आणि या ठिकाणी हे 50 झालं. या प्रकारे आपण हे ट्रीज लावून घेतलेले आहे आणि प्रत्येक ट्री मधलं डिस्टन्स किती आहे? तर ट्री मधलं डिस्टन्स आहे 10 मीटर. परंतु तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर या ठिकाणी किती ट्रीज लावून झाले? बघा 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे जेव्हा आपण 0 मीटर पासून स्टार्ट केलं तेव्हा सुद्धा आपण 1 ट्री लावलं. म्हणजे या ठिकाणी जे आपल्याला 5 ट्रीज मिळाले होते त्या 5 ट्रीज मध्ये 1 आपल्याला ऍड करावा लागणार आहे. म्हणजे वन साइडला किती ट्रीज लावले गेले? तर 6 ट्रीज लावले गेले. कारण बघा या ठिकाणी 50 मीटरचा रोड होता. आपण जेव्हा ट्री लावायला स्टार्ट केली तेव्हा आपण 0 मीटर पासून या ठिकाणी काहीच डिस्टन्स घेतलं नाही. या ठिकाणी 0 मीटर पासून आपण स्टार्ट केलं, म्हणून फर्स्ट ट्री लावून झालं. नंतर 10 मीटर डिस्टन्स सोडलं, नंतर सेकंड ट्री लावला, नंतर 10 मीटर डिस्टन्स सोडून थर्ड ट्री लावला, नंतर 10 मीटर डिस्टन्स सोडून फिफ्थ ट्री लावला. या प्रकारे आपण हे ट्रीज लावत गेलो. टोटल ट्रीज किती लागले? तर या ठिकाणी 5 ट्री यायला पाहिजे होते, परंतु 0 मीटर पासून स्टार्ट केल्यामुळे या ठिकाणी टोटल ट्रीज लागले 6. जर वन साइडला 6 ट्रीज आहे तर सेकंड साइडला सुद्धा 6 ट्रीज असणार. म्हणजे टोटल ट्रीज किती? टोटल ट्रीज इक्वल टू 6 × 2 = 12 ट्रीज. म्हणजे जर 50 मीटरचा जर रोड असेल आणि 2 ट्रीज मधलं जर डिस्टन्स 10 मीटर असेल तर टोटल ट्रीज किती लागतील? दोन्ही साइडला 12 ट्रीज लागतील. अशा प्रकारे आपण हे शोधून काढू शकतो. अगदी याच प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. बघा आता या ठिकाणी आपल्याला रोडची लेंथ दिलेली आहे. या ठिकाणी आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सुरुवात करत आहोत, जे आपल्याला या ठिकाणी हे दिलेलं आहे. रोडची जी लांबी आहे ती किती दिलेली आहे? 4 किलोमीटर 800 मीटर. लिहिणार या ठिकाणी देअरफॉर द लेंथ ऑफ रोड इक्वल टू 4 किलोमीटर 800 मीटर. आता 4 किलोमीटर म्हणजेच काय? तर 4000 मीटर प्लस 800 मीटर इक्वल टू 4800 मीटर. म्हणजे एवढी लेंथ त्या रोडची आपल्याला दिलेली आहे. आता आपल्याला ट्रीज तर लावायचे आहे, परंतु 2 ट्रीज मधलं डिस्टन्स किती आहे? इंटरवल म्हणजेच काय? डिस्टन्स. ते लिहिणार आपण देअरफॉर डिस्टन्स बिटवीन 2 ट्रीज इक्वल टू 9.6 मीटर. एवढं डिस्टन्स आपल्याला 2 ट्रीज मधलं दिलेलं आहे. आता आपल्याला टोटल ट्रीज किती लावू शकतो ते आपल्याला शोधून काढायचं आहे. देअरफॉर नंबर ऑफ ट्रीज ऑन बोथ साइड, नंबर ऑफ ट्रीज ऑन बोथ साइड
इक्वल टू, बघा आता जसं आपण या ठिकाणी डिव्हायडेशन करून ते नंबर ऑफ ट्रीज शोधून काढले, अगदी त्याच प्रकारे आपल्याला करायचं आहे. म्हणजे टोटल लेंथ ऑफ द रोड, टोटल लेंथ ऑफ रोड डिवाइड बाय डिस्टन्स बिटवीन टू ट्रीज, डिस्टन्स बिटवीन टू ट्रीज. आता या ठिकाणी टोटल लेंथ किती आहे रोडची? 4800 मीटर डिवाइड बाय दोन ट्रीज मधलं डिस्टन्स किती? तर 9.6 इक्वल टू, बघा आता या प्रकारे आपण लिहिणार 4800 डिवाइड बाय 9.6 ला आपण कसे लिहू शकतो? 96/10 इक्वल टू 4800 मल्टिप्लाय बाय 10/96. या नंबरचा आपण रेसिप्रोकल घेतला. इक्वल टू 4800 याला जर 10 ने मल्टिप्लाय केलं तर 10 वाढणार आणि डिवायडेड बाय 96. 96 नंबरने जर या 48,000 ला जर आपण डिवाइड केलं तर या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 500 ट्रीज. म्हणजे ट्रीज प्लांटेड, देअरफॉर ट्रीज प्लांट ऑन वन साइड इक्वल टू 500. बघा आता या ठिकाणी आपल्याला 500 ट्रीज तर मिळाले आहे, परंतु 0 मीटर पासून आपण ट्रीज लावायला स्टार्ट करतो, म्हणून 1 ट्रीज आपण नेहमी ऍड करतो. इक्वल टू 501 ट्रीज. म्हणजे वन साइडला आपण किती ट्रीज लावले? 501 ट्रीज. आता आपल्याला दोन्ही साइडचे ट्रीज काढायचे आहे. देअरफॉर ट्रीज प्लांटेड ऑन बोथ साइड, ट्रीज प्लांटेड ऑन both side equal to 501 multiply by 2 equal to 1002 trees. म्हणजे त्या रोडच्या दोन्ही साइडला आपण किती ट्रीज लावले? तर 1002 ट्रीज आपण त्या रोडच्या दोन्ही साइडला प्लांट केले. क्वेश्चन नंबर 3. प्रज्ञा एक्सरसाइजेस रेग्युलरली बाय वॉकिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ ऑफ अ फील्ड. If she walks a distance of 3.825 km in 9 rounds of the path, how much does she walk in 1 round? बघा आता या ठिकाणी आपल्याला या एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे? तर प्रज्ञा एक्सरसाइज करते आहे रेग्युलरली बाय वॉकिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ ऑफ द फील्ड. म्हणजे जे फील्ड आहे, या प्रकारे जे फील्ड आहे त्या फील्डला सर्क्युलर वॉकिंग ती करत आहे. बरोबर, या प्रकारे ती सर्क्युलरली वॉक करत आहे त्या फील्ड भोवती. इफ शी वॉक अ डिस्टन्स ऑफ 3.825 किलोमीटर इन 9 राउंड्स ऑफ द पाथ. म्हणजे ती 9 राउंड या प्रकारे सर्क्युलरली ती त्या फील्ड भोवती फिरत आहे. जेव्हा ती 9 राउंड कंप्लीट करत आहे तेव्हा ती किती डिस्टन्स कव्हर करत आहे? तर 3.825 किलोमीटर एवढं डिस्टन्स ती 9 राउंड मध्ये कंप्लीट करत आहे. आता आपल्याला या ठिकाणी शोधून काढायचं आहे की ती 1 राउंड मध्ये किती डिस्टन्स कव्हर करते आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला टोटल डिस्टन्स दिलेला आहे. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला टोटल डिस्टन्स दिलेला आहे आणि 9 राउंड्स दिलेले आहे. म्हणून आता या ठिकाणी आपल्याला 1 राउंड मध्ये किती डिस्टन्स कव्हर करते ते शोधून काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला डिव्हायडेशन करावी लागेल. म्हणजेच आता आपल्याला या ठिकाणी डिव्हायडेशन करावे लागेल, कारण या ठिकाणी डिस्टन्स माहित आहे, राउंड्स माहित आहे. तर 1 राउंड मधलं डिस्टन्स शोधून काढण्यासाठी आपल्याला डिव्हायडेशन करावं लागणार आहे. बघा आपण या प्रकारे लिहून घेणार आहोत. बघा आता या ठिकाणी आपण या प्रकारे हे लिहून घेतलेलं आहे. टोटल डिस्टन्स वॉक बाय प्रज्ञा. आता प्रज्ञाने टोटल डिस्टन्स किती वॉक केलेला आहे? तर 3.825 किलोमीटर. तिने किती राउंड मध्ये ते डिस्टन्स कंप्लीट केलेलं आहे? तर 9 राउंड मध्ये ते डिस्टन्स कंप्लीट केलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स ऑफ 1 राउंड शोधून काढायचं आहे. म्हणून ते कशा प्रकारे शोधणार? तर या ठिकाणी जे टोटल डिस्टन्स आहे या टोटल डिस्टन्सला जर आपण 9 ने डिव्हाइड केलं तर या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स ऑफ 1 राउंड मिळणार आहे. बघा या प्रकारे लिहिणार 3.825 डिवायडेड बाय 9. या ठिकाणी डिस्टन्स ऑफ 1 राउंड इक्वल टू टोटल डिस्टन्स डिवाइड बाय नंबर ऑफ राउंड. टोटल डिस्टन्स होतं 3.825. या ठिकाणी नंबर ऑफ राउंड्स किती होते? तर नंबर ऑफ राउंड होते 9. आता या प्रकारे आपण लिहिणार. या ठिकाणी हा जो नंबर आहे याला आपण फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्ट करून घेऊ. बघा
.825 होता. या ठिकाणी 1, 2, 3 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट होता, म्हणून या नंबरला या प्रकारे लिहिला 3825 अपॉन 1000. या ठिकाणी 3 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट, म्हणून या ठिकाणी 1000 नंबर लिहून घेतला, डिवायडेड बाय 9 इक्वल टू 3825 अपॉन 1000 डिवायडेड बाय 9 म्हणजेच काय तर 9 अपॉन 1 इक्वल टू 3825 अपॉन 1000 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन 9. या नंबरचा आपण रेसिप्रोकल घेतलेला आहे. आता ह्या नंबरला आपण 9 ने डिव्हाइड करणार आहोत. बघा या प्रकारे इकडे डिव्हायडेशन करून घेऊ. 3825 ला 9 ने डिव्हाइड करणार, तर 9 4 जा 36, 8 - 6 2, पुढचा नंबर आपण घेतला म्हणजे 22 झाले. 9 2 जा 18, राहिले 4, 5 घेतला, 9 5 जा 45. जे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालेला आहे. जर 9 ने डिव्हाइड केलं या नंबरला तर 9 1 जा 9 आणि या ठिकाणी नंबर मिळाला 425. लिहिणार आपण या प्रकारे 425 अपॉन 1000 इक्वल टू, आता बघा या ठिकाणी 30 आहे, म्हणून 3 डिजिट नंतर आपण डेसिमल पॉइंट लावून घेणार. या प्रकारे बघा 425 नंबर लिहून घेतला. आता 3 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट 1 2 3, या ठिकाणी डेसिमल पॉइंट, या ठिकाणी 0. म्हणजेच 1 राऊंड मध्ये ती किती डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहे तर 0.425 किलोमीटर एवढं डिस्टन्स ते ट्रॅव्हल करत आहे. म्हणून आपण या प्रकारे लिहून घेणार, देअरफॉर प्रज्ञा वॉक्स 0.425 किलोमीटर इन 1 राउंड. अशा प्रकारे या ठिकाणी हा क्वेश्चन नंबर 3 आपण सोडवून घेतलेला आहे. क्वेश्चन नंबर 4, अ फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर बॉट 0.25 क्विंटल ऑफ हिरडा, अ मेडिसिनल प्लांट फॉर 9,500 रुपीज. व्हॉट इज द कॉस्ट पर क्विंटल ऑफ हिरडा. आता या ठिकाणी ही जी फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर आहे त्यांनी 0.25 क्विंटल एवढा जो हिरडा आहे तो 9,500 रुपीज मध्ये विकत घेतला. आता आपल्याला या ठिकाणी पर क्विंटल हिरड्याची कॉस्ट शोधून काढायची आहे. 1 क्विंटल म्हणजेच काय तर 100 kg. या ठिकाणी ही जी इन्फॉर्मेशन आहे तुमच्या नॉलेजसाठी ही दिलेली आहे. बघा आता या ठिकाणी या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 0.25 क्विंटल जो हिरडा आहे त्याची कॉस्ट दिलेली आहे. ती किती आहे? ती आहे 9,500 रुपीज. आता आपल्याला 1 क्विंटल हिरड्याची कॉस्ट शोधून काढायची आहे. तर ती कशी शोधणार? या ठिकाणी 9,500 रुपीजला जर आपण 0.25 क्विंटलने जर डिव्हाइड केलं तर आपल्याला या ठिकाणी पर क्विंटल हिरड्याची कॉस्ट मिळणार. बघा या प्रकारे 9,500 डिवाइड बाय 0.25 इक्वल टू 9,500 डिवाइड बाय, आता या ठिकाणी 0.25 याला आपण फ्रॅक्शन मध्ये या प्रकारे लिहिणार 25 अपॉन 100. या ठिकाणी 2 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट होता म्हणून या ठिकाणी 100 नंबर लिहून घेतला इक्वल टू 9,500 मल्टिप्लाय बाय 100 अपॉन 25. या नंबरचा आपण रेसिप्रोकल घेतलेला आहे इक्वल टू 9,500 मल्टिप्लाय बाय 100 अपॉन 25. आता 25 नंबरने आपण या 9,500 ला डिव्हाइड करून घेणार. बघा 25 1 जा 25, 25 3 जा 75, राहिले 20. या ठिकाणी 25 8 जा 200 आणि 25 0 जा 0. म्हणजे आन्सर मिळाला आपल्याला 380 मल्टिप्लाय बाय 100. दोन्ही संख्येचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर या ठिकाणी आपल्याला 38,000 रुपीज या आपल्याला कॉस्ट पर 1 क्विंटल हिरड्याची कॉस्ट मिळाली. देअरफॉर या ठिकाणी द कॉस्ट ऑफ हिरडा इज रुपीज 38,000 पर क्विंटल. म्हणजे पर क्विंटल हिरड्याची कॉस्ट किती तर 38,000 रुपीज.
अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 17 सोडवून घेतलेला आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।